ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा अजूनही रंगत आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे बॅनर वरळीत झळकल्याचं पाहायला मिळतंय। वरळी नाक्यावर हे बॅनर लावण्यात आलेत। मराठी अस्मितेचा मानबिंदू असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला। मुंबईच्या शिवसेना शाखा क्रमांक 11चे शाखा प्रमुख सुभाष येरुणकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह येरुणकरांनी भाजपात प्रवेश केला। मुंबईच्या कांदिवली औद्योगिक वसाहतीत कोट्यवधी रुपयांची मुद्रांक शुल्क चोरी झाल्याचा आरोप होत आहे। याची शहानिशा करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सहकारी संस्थेकडून आतापर्यंतच्या सर्व व्यवहारांची माहिती मागवली आहे। याशिवाय उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयालाही याबाबत अधिक तपशील सादर करण्यास सांगितले। संभाव्य खासगीकरणाविरोधात आयडीबीआय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतलाय। सरकारविरोधात येत्या सोमवारी कर्मचारी देशव्यापी संप करण्यात येणार आहे। सरकार आणि बँक व्यवस्थापन उदासीन असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला। आज सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट दिसून आली आहे। चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति 10 ग्रॅम 1,03,000 रुपये तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 94,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे। त्याचबरोबर डीजी ॲपवर नोंद करून प्रवेशपत्र मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली। मात्र ग्रामीण भागातून गावखेड्यातून येणाऱ्या ज्या लोकांकडून अद्ययावत फोन नसतो त्यांना प्रवेश घेणं शक्य व्हावं यासाठी खिडकीवर प्रवेशपत्र देण्याची सुविधाही ठेवण्यात आली होती। मात्र 15 ऑगस्टपासून खिडकीवर प्रवेशपत्र मिळणार नाही। महाराष्ट्रात अवयवदानाच्या दिशेने सकारात्मक बदल होताना प्रत्यक्षात प्रत्यारोपणासाठी अवयवांची कमतरता गंभीर चिंतेचा विषय ठरतोय। झोनल ट्रान्सप्लांट सेंटरच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2025च्या वार्षिक अहवालात हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले। अहवालानुसार राज्यात मृत्यूजन्य अवयवदानांची संख्या वाढली असली तरीही प्रतीक्षा यादीतील रुग्णांची वाढती गर्दी आणि उपलब्धतेतील तफावत कायम आहे। एसटी महामंडळाच्या बसमधून सवलत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांसाठी कागदी ओळखपत्राला पर्याय म्हणून स्मार्ट कार्ड योजना जाहीर करण्यात आली होती। परंतु ही यंत्रणा सद्यस्थितीत बंद असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले। परिणामी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांच्या हाती पुन्हा एकदा कागदी पास ओळखपत्र पाहायला मिळतात। गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांना निवासी सवलतीच्या दरात विजेचा पुरवठा देण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतलाय। प्रत्येक ग्राहक सेवा विभागात तात्पुरत्या वीज पुरवठ्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी सुविधा कक्ष सुरू केलेत। ज्यांनी वेबसाईटवर जाऊन अर्ज नोंदणी केली आहे त्यांना अर्जाची प्रिंट संबंधित ग्राहक सेवा विभागात जाऊन जमा करावी लागणार आहे। त्यानुसार संबंधित मंडळांना सवलतीत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं बेस्टच्या विद्युत विभागाने सांगितलं। मुंबईच्या माहुलमधील घरांच्या विक्रीसाठी कमी प्रतिसाद येत असल्यामुळे महापालिकेनं काही निकषांमध्ये बदल केलाय। महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहे। महापालिका आयुक्तांनी या प्रक्रियेला मंजुरी दिल्यानं याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाईल। इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे। ग्राहकांची मागणी आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा असल्यानं ई वाहनांची विक्री वाढली आहे। तर सरकारनं ई वाहनांना प्राधान्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा आराखडा तयार केला। मध्य रेल्वेवर 15 डबे असलेल्या लोकल ट्रेनच्या विस्तारापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सहाय्यक लोको पायलट दिल्याशिवाय अतिरिक्त एकही 15 डबा लोकल ट्रेन चालवणार नाही अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेवरील मोटरमननं घेतली। त्यामुळे 15 डबा लोकल ट्रेन विस्ताराच्या योजनेपुढे प्रश्नचिन्ह उभा ठाकला। मुंबईतील परळचा महाराजाचं वाजत गाजत आगमन झालंय। आगमनाच्या वेळी मोठ्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते। बाप्पाची भव्य आणि देखणी मूर्ती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती। सामाजिक भान जोपासणाऱ्या या मंडळानं यावर्षीही अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं। मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे। सरकारचे डोळे उघडण्यासाठी यावर्षी गणेशोत्सव महामार्गावर साजरा करण्यात येणार आहे। त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी पनवेलमधील पळसपेमध्ये 11 वाजता पाठपूजन सोहळा करण्यात होणार आहे। मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने याबाबत माहिती दिली। मुंबई महापालिकेला लागू असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। तर याबाबत द म्युनिसिपल युनियननं महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सुधारित सुट्ट्यांबाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली। चांदिवलीमध्ये श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं आयोजन केलं।
या कावड यात्रेत हजारो उत्तर भारतीय सहभागी झाले. कल्याणमध्ये बंजारा समाजाचा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. बंजारा समाजानं यावेळी संस्कृती आणि लोकजीवनाचं दर्शन घडवलं. या महोत्सवाला खासदार सुरेश म्हात्रे, आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित होते. यावेळी महिलांनी बंजारा नृत्य सादर केलं, तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. मुंबईतील मुंबादेवी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त चोर गोविंदा साजरा करण्यात आलेला आहे. चोर गोविंदामध्ये दही काला दिवशी लावल्या जाणाऱ्या थराप्रमाणे थर लावून दहीहंडी फोडली जाते. तर नारळी पौर्णिमे दिवशी चोर गोविंदा साजरा करून गोविंदा पथक या दिवशी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतात. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सायकल रॅली आयोजित करण्यात आली. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या संकल्पनेअंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या रॅलीत 200 सायकलपटू सहभागी झाले. मुंबईतील मालाडच्या रहिवाशांनी भव्य तिरंगा पदयात्रा काढली. जवानांच्या राष्ट्रासाठीच्या समर्पण आणि त्यागाच्या समर्थनार्थ तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या पदयात्रेत लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राज्यात मद्याचे दर वाढल्यानं शेजारच्या राज्यातून बेकायदा मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोवा, दमण, मध्य प्रदेश आणि दादरा नगर हवेली इथून राज्यात बेकायदा मार्गानं मद्य येत आहे. सुमारे 40 दिवसात या राज्यातून तस्करीची 172 प्रकरणं उघडकीस आली आहेत. या प्रकरणी 25,401 लिटर मद्यासह एकूण 3.82 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. सोबतच मुंबई पोलीस दलात पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या गेल्या. आणि महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवत या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये 20,000 पेक्षाही अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. मागील 2-3 दिवसापासून राज्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. त्यानुसार आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी कचरा वाहून नेण्यासाठी बाह्य संस्थांची सेवा न घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले. जास्त कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांकडून महापालिका कचरा संकलित करणार आहे. मात्र ही सेवा देताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अलिबागमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात बोंबील, कोळंबी आणि मांदेली येत आहे. त्यामुळे या माशांचे दर आवाक्यात आले. तर पुढील आठवड्यात मोठी मासळी बाजारात दाखल होणार. भारतानं संरक्षण उत्पादनात एक नवा विक्रम केलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचं संरक्षण उत्पादन 1,50,590 कोटी रुपयांवर पोहोचलंय. तर ही वाढ आकड्यांपुरती मर्यादित नसून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ तब्बल 18% आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचा दौरा करणार आहेत. SCO परिषदेत मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. चीननं मोदींच्या स्वागताची तयारी सुरू केली. मोदी 7 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर चीनला भेट देणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2018 मध्ये चीनचा दौरा केला होता. मुंबईतील वरळी नाक्यावर भाजप अल्पसंख्याक विभागाकडून आंदोलन करण्यात आलं. समाजवादी पक्षाचे माजी खासदार ST हसन यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीविषयी हसन यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. अंबरनाथमध्ये मनसेनं आंदोलन केलंय. मनसेचे माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. त्या नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर मनसैनिकांनी नोटा दाखवत आंदोलन केलं. आणि घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग शिळफाटा चिंचोटी मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अनेक रुग्णवाहिका कोंडींमध्ये अडकून होत्या. महानगरच्या वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता. शहापुरात आदिवासी क्रांतीवीरांच्या स्मारकाचा अभाव जाणवतो. त्यामुळे या ठिकाणी आदिवासी क्रांतीवीरांचं स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तर श्रमजीवी संघटनेनं निवेदनद्वारे तहसीलदारांकडे याबाबत मागणी केली. मुंबईच्या गोरेगावमधील वीर सावरकर पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला. हा पूल वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी अडथळा ठरत असल्यानं हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर हा पूल पाडून नवीन उड्डाण पूल होईपर्यंत मालाड, मड आणि मार्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. वसई पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांचा आणखी एक कारनामा उघड झालाय. अनिल पवार यांच्या खासगी वाहन चालकाच्या 4ही मुलांना
महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय. कोणतीही अधिकृत रिक्त पदांची जाहिरात न काढताच नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आलाय. अनिल कुमार पवार यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं त्यांच्या मालमत्तांवर छापा टाकून चौकशी केली होती. त्यानंतर आता ही दुसरी धक्कादायक माहिती समोर येते. मुंबईत प्रेमभंग झालेल्या तरुणींना परत प्रेम मिळवून देण्याचा आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. राजस्थानमधील कुख्यात टोळीतील 2 भामटांना गुन्हे शाखेने अटक केली. भामटांनी मुंबईतील 18 वर्षीय तरुणीशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधून तिच्याकडून लाख रुपये उकळले. हे पैसे देण्यासाठी तरुणीनं आपल्याच घरात चोरीही केली. ठाण्यातील एनओ पोलिसांना निलंबित करण्यात आले. ठाणे कारागृहातील 7 कैद्यांना मोकाट सोडल्याने या पोलिसांना निलंबित केलं. अचानक केलेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. नवी मुंबईतील पनवेलमध्ये 7,40,000चे 5 आयफोन चोरी झाले. चोरी केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी ओडिसात गेला. त्यामुळे पनवेल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ओडिसा गाठलं. यावेळी आरोपीच्या गावाला पुराच्या पाण्यानं वेढलेलं होतं. यामुळे पोलिसांनी डिंगीच्या माध्यमातून लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. पनवेलमधील नांदगावात एका किराणा मालाच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली. या दुकानातून चोरट्यांनी 20,000 रुपये रोख रक्कम आणि 5,000 रुपयांचं किराणा सामान चोरून नेलं. या चोरीची घटना ही सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.